मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा रस्ता खरं तर पुणे आणि मुंबई या शहरातलं अंतर कमी करण्यासाठी मोठा खर्च करून तयार केलाय। पण भला मोठा रस्ता आहे म्हणून दही केलाय। मीडियापासून न्यायालयापर्यंत विविध पातळ्यांवर अनेकांनी या संदर्भात आवाजही उठवला। काल ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी याबाबत संताप व्यक्त केला। नेमका काय प्रकार झाला ते आता पाहूया। अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिंधुताई सपकाळ यांचा असा रुद्रावतार कधी पाहिलाय? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री उभं राहून का संतापल्या असतील सिंधुताई? याला कारण ही तसंच आहे। मुंबई आणि पुण्यातलं अंतर झटपट पार व्हावं यासाठी तयार केलेला कळंबोलीपासून देहू रोड टप्प्यातला भव्य मार्ग। दोन्ही बाजूंना 3-3 लेन असलेला हा एक्सप्रेसवे म्हणजे प्रवाशांसाठी पर्वणीच असल्याचं मानलं जातं। पण प्रत्यक्ष वाहन चालवणारा चालक मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायला लागलाय। अत्यंत बेदरकार वाहन चालकांमुळे काही प्रमाणात सदोष बांधणीमुळे हा मार्ग जीव घेणा ठरू लागलाय। एसयूव्ही चालक, लहान आकाराच्या वाहनांसाठी असलेल्या लेनमध्ये घुसखोरी करणारे बस, ट्रक, कंटेनरवाले, शेजारी वाहन चालवून लेन अडून धरणारे बेशिस्त ट्रक चालक, त्यामुळे डावीकडून करावं लागणारं ओव्हरटेकिंग या कारणांमुळे हा मार्ग कमालीचा त्रासदायक झालाय। त्यातून या मार्गावर अपघातांची संख्या काहीच्या काही वाढली आहे। ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी या प्रकाराचा अनुभव घेतला। जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या या अनाथांच्या मायच्या संतापाचा अखेर कडेलोट झाला। बुधवारी रात्री 12:30 वाजता सिंधुताईंनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या तळेगाव टोल नाक्यावर ट्रॅफिक थांबवून IRBचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला। बेशिस्त ट्रक चालकांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर इथं आंदोलन करू असा इशाराच त्यांनी दिला। काल मी डोळ्याने पाहिलं, सहन नाही झालं रे मला बाबा। कितीक जीव आपण अनाथ करणार आहे, कितीक लेकर आपण अनाथ करणार आहे, कितीक माया आपण देवा घरी धाडणार आहे। आता त्यांनी डोळे झाक करून चालणार नाही, नाहीतर मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, मरेल तिथे। सकाळपासून हजारो लोकांचे फोन सुरू आहेत। का? त्यांनी जखम पाहिली, त्यांनी पुढचं वास्तव पाहिलं, रक्तात थारोळ्यात पडलेले लोक पाहिलेत। घटनेच्या वेळी विनोद सातव नामक प्रवासी तळेगावच्या टोल नाक्यावर होते। त्यांनी हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला। त्यांच्या विनंतीनंतर अखेर सिंधुताईंनी गाडी बाजूला केली आणि वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली। या प्रकाराची दखल घेत एक्सप्रेसवे सुरक्षित करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करत असल्याचा दावा पुन्हा एकदा सार्वजनिक उपक्रम मंत्र्यांनी केला। मुंबई पुणे एक्सप्रेस जो आहे तो सुरक्षित करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या निश्चितपणे युद्ध पातळीवर त्याचं काम सुरू आहे। तिकडे अपघाताची संख्या शून्यावर आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करतो आणि जे काही करायचं ते आम्ही युद्ध पातळीवर सुरू केलेलं आहे। मोठी वाहनं लेन कटिंग करत असल्यामुळे अनेक छोट्या वाहनधारकांचे बळी एक्सप्रेसवेवर गेलेत। मात्र तरीही गेंड्याची कातडी पांघरलेल्या RTO आणि वाहतूक पोलिसांना निदान सिंधुताईंच्या संतप्त भावना ऐकल्यानंतर तरी जाग येणार का? कपिल राऊतसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।